महत्त्वाची बातमी, मनसे भाजप युतीची घोषणा मुंबईमध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामधली बैठक संपलेली आहे। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामधली बैठक संपलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झालेली आहे। मनसे भाजप युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती सुद्धा मिळते। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स? श्वेता, अर्धा तास ही चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याची देखील सूत्रांची माहिती मिळत आहे। जवळपास अर्धा तासांमध्ये अनेक मुद्द्यांवरती चर्चा केली गेली। लोकसभा निवडणुका ज्या सुरू आहेत त्या अनुषंगाने तर चर्चा केली गेली। सोबतच आगामी काळामध्ये मनसे जर सोबत आली तर मनसेची भूमिका काय असावी या अनुषंगाने देखील चर्चा केली गेल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। जर समजा मनसे सोबत आली तर विधानसभा, आगामी काळामध्ये होणारी विधानसभा आणि त्यानंतर होणारे महानगरपालिकेची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असावी या अनुषंगाने देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। नेमकं लोकसभेला मनसेला किती जागा द्यायच्या यावरती देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे, पण त्याचा एक्झॅक्टली आकडा जो आहे तो समोर आलेला नाहीये। श्वेता, यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे की जरी मनसे महायुतीमध्ये सहभागी होत असली तरी त्याची घोषणा मात्र राजधानी नवी दिल्लीमध्ये होणार नाहीये। ती घोषणा मुंबईमध्ये गेल्याच्या नंतरच होईल, अशा पद्धतीची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे की मनसेचं इंजिन नेमकं कधी महायुतीला जोडलं जातं आणि त्याची घोषणा कधी होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। ऋतुजा, जवळपास अर्धा तास या तीनही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट झालेली आहे। राज ठाकरे, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोबतच भाजपचे महामंत्री विनोद तावडे, या तीन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास या अमित शहा यांच्या निवासस्थानी भेट झालेली आहे आणि राज ठाकरे त्यानंतर या ठिकाणून निघालेले आहेत। चर्चा कशी झाली भेटीमध्ये हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। महायुतीमध्ये मनसेचा समावेश झालेला आहे का नाही हे अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। या ठिकाणून निघाल्याच्या नंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये, पण बैठक जी आहे ती अगदी काही वेळ चालली, म्हणजे अर्धा तासापर्यंत जी बैठक चालली आणि बैठकीत नेमकं चर्चा काय झाली याचा तपशील जो आहे तो लवकरच समोर येऊ शकतो। महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की लोकसभा निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये मनसेला किती जागा दिल्या जाऊ शकतात तो एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आजच्या चर्चेमध्ये चर्चेला गेलेला आहे। महत्त्वाचं बघावं लागणार आहे की राज ठाकरे यांच्या पक्षाकडनं 3 जागांची मागणी केली गेली होती अशी माहिती होती, पण त्या 2 जागा प्रामुख्यानं दक्षिण मुंबई आणि शिर्डी या 2 जागांसाठी राज ठाकरे यांचा पक्ष जास्त आग्रही असल्याचं बघायला मिळत होतं। त्यामुळं त्या 2 जागांवरती आजच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने चर्चा झाली हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, यातला हा महत्त्वाचा मुद्दा आहे श्वेता की यापूर्वीच्या ज्या बैठका झाल्या होत्या त्या बैठकीला देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असायचे, म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी चर्चा करण्यासाठी दिल्लीत यायचे त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे असायचे, पण आजच्या बैठकीमध्ये मात्र देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित नव्हते। त्यांच्याऐवजी मराठी चेहरा महाराष्ट्रातून जर बघायला गेलं तर विनोद तावडे हे या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील या बैठकीमध्ये असल्याचं बघायला मिळतं। जवळपास रात्री 10:30 वाजता राज ठाकरे खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये आले होते आणि त्यानंतर आज दुपारी 12:30 वाजता त्यांची भेट जी आहे ती झालेली आहे। बघावं लागणार आहे मनसेचं इंजिन कशा पद्धतीने महायुतीला जोडलं जातं ते आगामी काळामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आताची महत्त्वाची बातमी, मनसे भाजप युतीबाबत चर्चा झाल्याची या बैठकीमधली माहिती मिळते। या संदर्भातला अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही, मात्र तुर्तास एक महत्त्वाची बातमी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामधली बैठक संपलेली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामधली बैठक संपलेली आहे, त्यामुळे आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 3 जागांचा प्रस्ताव मनसेकडून देण्यात आला होता, त्यावर चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। दक्षिण मुंबई आणि शिर्डीसाठी मनसे आग्रही असल्याची सुद्धा माहिती मिळते, त्यामुळे या एकूण बैठकीमध्ये नेमकं काय झालं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामधली बैठक संपलेली आहे। यावेळी विनोद तावडे सुद्धा उपस्थित होते आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते। अमित शहांसोबत त्यांची बैठक झालेली आहे। सुमारे अर्धा तास या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामधली बैठक आता संपलेली आहे। महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभा निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेते, या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे, सुमारे अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। नेमकी या चर्चेदरम्यान कुठले मुद्दे चर्चिले गेले हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
त्यामुळे मनसे आता महायुतीमध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 3 जागांचा प्रस्ताव मनसेकडून देण्यात आला होता। त्यासाठी दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागेसंदर्भात मनसे आग्रही असल्याचं बोललं जात होतं, तशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती। त्यामुळे या बैठकीमध्ये एकूण नेमकं काय झालंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान बैठक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही। त्यामुळे आता राज ठाकरे नेमकं या संदर्भात काय भाष्य करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान